तर मित्रांनो, आता हा डे 3 आणि आम्ही उठलो आता 9:30 झालेत. मी फ्रेश झालोय, सगळे फ्रेश झालेत. अजून 1-2 जण बाकीत फ्रेश होतात. ती लोक एक आहे, आता टॉयलेट एकच आहे, त्यामुळे सगळे ती लोक एखादं जाम करून बसलाय एकाचे वांदेत. आता 9:30चा टायमिंग होता निघायचा आमचा. 8:30 पासून हे स्टार्ट होतं, म्हणजे नाश्ता होता. अजूनपर्यंत आम्ही रूम मध्ये जात अजून पण नाश्त्याला गेलेलो आहे. नाश्ता होऊन मग नंतर निघायचं. मला वाटतं 10:30 तरी होतील निघायला, त्यापेक्षा जास्त. तर आता बघू पुढे काय. आज आम्ही जाणार आहे लोकल साईटसीइंग करायला, म्हणजे हिडिंबा टेम्पल, त्यानंतर ते वशिष्ठ टेम्पल वगैरे, ते जे गरम पाण्याचे कुंड आहेत तिकडे. अजून पण काही जे आसपास जर का भेटले बघायला, ते तिकडे पण जाण्याचा वेळ भेटला तर तर पुढे बघत राहा. तर आता आम्ही आलोय नाश्ता करायला. आता इकडे सगळे बसलोय, आम्ही नाश्ता करतोय. मी या हॉटेल आहे, आता आम्ही टेबलवर बसलोय. वेळी येऊन सर्व करणार आहेत आपल्याला. आणि मग त्यानंतर मग आता एकाचा अजून झालेला नाही, एक वरती जाऊन आंघोळ करतोय. आम्ही आलोय, आता टाइम संपत आलाय, त्यामुळे आम्ही आलोय आणि ते नाश्ता करणार. नंतर मग परत वरती जाऊन मग सगळे निघणार आहोत. मित्रांनो, आता आम्ही रेडी झालोय फायनली आणि आता चाललोय हिडिंबा देवी टेम्पलकडे. नितीन, मित्रांनो, आता आम्ही हिडिंबा टेम्पलला आलोय. तुम्ही बघू शकता पूर्ण बाजूचा परिसर. पूर्ण मंदिर आहे. हा पूर्ण हिडिंबा देवी टेम्पलचा हे बाहेरचा व्ह्यू आहे, स्ट्रीट व्ह्यू आहे. इथे बरेच शॉप आहेत, वुलेन वगैरेचे. बड़ा दुकान मित्रांनो, आता आम्ही वशिष्ठ टेम्पलला जाऊन आलो. आता आम्ही इथे पुढे वशिष्ठ टेम्पल पासून 1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे, चालत जायचा अशा रस्त्यातून जोगिनी वॉटरफॉल्सला. आता आम्ही तिकडे चाललोय चालत. आता आम्ही आय थिंक ऑलमोस्ट अर्धा किलोमीटर चाललोय, अजून 1 किलोमीटर चालायचं आहे. आणि रस्ता एकदम खडबडीत झालाय. असं तर आवाज तर येतोय ऐकायला वॉटरफॉलचा. मला बघू, अजून काय कळत नाही कुठे आहे. इकडे येण्यात विचारलं तर जवळ जायला सांगतात, तर बघूया. भाई भाई, वॉटरफॉल के लिए कहाँ जाना है? वॉटरफॉल ओके. ते रस्ता विचारत चाललोय. पुढे कोण दिसत नाही, जे होते ते मागे होते, आम्ही पुढे आलोय. पूर्ण बर्फ वितळला आता इकडचा खालचा, त्यामुळे पाय हळूहळू ठेवायला लागतात, पाय घसरायचा.
हे थोडे थोडे छोटे छोटे स्ट्रीम्स दिसतात. पूर्ण खाली जाते डाऊन डाऊन येईल. पूर्ण रस्ता बघू शकता तुम्ही. एकदम हे सगळं स्नो वरचा ना वितळलाय आणि त्यामुळे सगळं ओलं झालंय. त्यात मी व्हाईट शूज घातलेत. व्हाईट शूजची पूर्ण वाट लागली. धुतले तर सुकत नाहीत. बाकी नेचर बघा. पूर्ण इथे हिम पर्वत दिसतात सगळीकडे. नेचर भारी आहे. सेवन सिस्टर्स गार्डन कैफे सामने देख. चल चल फटाफट. कम ऑन दीपक, कम ऑन. पीछे वाले को बोल. कम ऑन जतिन, कम ऑन. आर्यन भाई हाँ एक रास्ता दिखा ना दिया वहाँ पे. तू कब आया था? इसलिए याद कर रहे हैं. इधर जोगिनी वाटरफॉल लिहिलंय रास्ता राइट में. हाँ इधर 500 मीटर. आर्यन भाई टन टन. मी इथे आहोत. कवर करने के एवढ्या वेळ इथे माणसं दिसतात. इथे आपल्याला चढायचं नहीं पानी में ऊपर. आणि इथे सगळे डाऊन स्ट्रीमला लोक थांबलेत. इथून हा पूर्ण व्ह्यू आहे. तर तिकडून माणसं चढतात. आता बघूया जाऊया. बघा हे असा सगळा बर्फ इकडे ह्या सोड्याचा बाजू आहे. खूप कमी ठिकाणी दिसतोय आणि असा पूर्ण आता विरघळत आलेला आहे. हा पूर्ण बर्फ आहे सफेद सफेद जो दिसतोय. आणि तिकडे पण आणि आता पूर्ण विरघळत आलेला. हळूहळू इथे ऊन पडत नाही त्यामुळे इथे थोडाफार राहिला अजूनपर्यंत. नाही तर बऱ्याच सगळीकडे तिकडे पूर्ण पूर्ण कुठे दिसत नाही हे बर्फ. जतीन तर मित्रांनो आता आम्ही इथे पोहोचलोय वॉटरफॉलला. बघा वॉटरफॉल आहे पूर्ण असं वरून. आणि आता आम्ही इथे आहोत. पूर्ण एवढ्या आता वरती चढलोय आम्ही. ग्राउंड लेवलला तिकडे आहे आणि आता आम्ही इकडे आहे. आता आम्ही आलोय. आता इकडून वॉटरफॉल मधून खाली उतरतोय. वॉटरफॉल झाला चढून. तर मागे जो व्हिडिओ दाखवला तो. आता आम्ही चाललोय खाली उतरतोय. हा पूर्ण असं रस्ते आहेत. इथे माणसं आहेत. इथून पण कुठून तिकडून चढून जातात माणसं. वेगळे इकडे शिड्या आहेत. इथून चढून जातात. हात तिकडे घे. हा इथून चढून जातात तिकडे जातात. जल्दी. आता इकडून पूर्ण आम्ही उतरतोय. चल बरं चल. इथे सगळे आहेत उभे. हे उतरताय सगळे. थोडेफार ओलं झालंय स्नो वितळल्यामुळे. आता इकडे स्नो नाही दिसत आहे. आता स्नोफॉल होऊन 3-4 दिवस झाले आय थिंक. तर सगळं वितळ. हे इधर जाने नहीं क्यों मत इधर जा.
कुछ ले लो, चल इधर चल. मोटे ले लो, ड्राई एप्पल नाही नाही चल. ले लो. तर आता मस्त व्ह्यू होता तिकडे पूर्ण हिम पर्वताचा, तो बघितला. आणि आता खाली उतरतं खालच्या साईडला. हे लोक सगळे आहेत उतरतात. एक तर मागेच राहिलाय. रितेश हा इधर आराम से आइयो. हा इकडे एक आहे उतरतोय. हाँ रे इधर तो बॉक्स भी हो जाएगा, फिर बॉक्स ही वो. बाउंड्री भी नहीं की तो बाउंड्री तो है बांधना है. हाँ नेट बॉक्स ही है. ठीक है. बच्चा चाह रहा थी अरे अच्छा व्यू अच्छा आगे. हाँ मतलब है अच्छा है अच्छा. अभी मैं झूठ नहीं बोलता. अभी बोलने का तो वो लोग चढ़ेंगे नहीं, बोल देना चाहिए एक नंबर तो और अच्छा ऊपर जाएंगे. नहीं नहीं मैं झूठ नहीं. बाद में मेरे नाम से गाड़ी देंगे. वो नहीं चाहिए. हाँ बट वही बंदे मेरी शक्ल देख कर याद भी नहीं रहेगा. नहीं भाई याद रहती. हम लोग खुद भूल गए साले, उन लोगों को क्या याद रहेगा. देख भाई क्या बोलने का अभी. हाँ ऐसा ना. हमारे मेन लीडर लोग को आने दे. तो अकेले भाग गए. आर्यन तो इधर है. करण पीछे है. हमारा ग्रुप का मेन गैंग लीडर दोनों उसी के इलाके में आए हैं. हालांकि उसको कोई ये हम लोगों को पता, उसको नहीं पता. पता चल गया. शक्ल दिखा तो इसकी. सामने करण. हाँ ये देखो ये करण ने की. जो काला काला धब्बा देख रहे हो, हाँ वही धब्बा ही है वाले के नाम पे. ये बाल एकदम लड़की जैसा रखा है उसमें. वो नहीं बाल तो अच्छे हैं थोड़े. बाल अच्छे है मतलब रखा है लड़की जैसा है. उससे अच्छे नहीं. बाल अच्छे है लेकिन रखा लड़की जैसा है. पूरी कलर के अंदर वो ब्रेड बांधते हैं ना, वो सब बांधते वो तुम देखे ना हरिम्बा बंदा बांधा था ना, उधर बांधा था. हाँ वो हाँ हाँ. चल तो वैसा बांध. कैसा लगता है मेरे को आता. अबे वो स्कूल वाला नहीं बांधना है. मम्मी बांधती है बचपन में. उनके बाल खुल जाते कैसे, उनको आते नहीं थे. हाँ. तो हम लोग बांध देते थे. काम जब भी जाना आया होता अच्छे से बांध देते. बोले अगर 4-5 वाला बोल देगा तो उतना नहीं, वो एक वाला आता है. ऐसा वो तो अब करे शकल. हाँ तेरे को वैसा वाला चाहिए, मेरे को ट्रायल एंड रन करना पड़ेगा. R&D करना पड़ेगा. ये तेरे पे ही. हाँ हाथ दर्द देने लगे. अरे आ गया. अरे मतलब आइए सर. ये हमारा सेकंड लीडर है. ये फर्स्ट लीडर, मेन लीडर के बाद ये सेकंड लीडर. राइट हैंड है उसका. हाँ कोई लीडर वीडर नहीं है भाई. ये राइट हैंड है. और वो जो बीच में लड़का है वो लेफ्ट हैंड है. वो लेफ्ट हैंड में काम आता है. हाँ इसको. ए भाई अभी थोड़ा रिस्ट्रिक्टेड हो रहा है. आराम से. हाँ चलो इधर से आ गए. मैं ये देखा था अभी, समझा.
ये इधर भाई इधर सामने तो दिख रहा है खुला। रूम विथ वाईफाई 5 किलोमीटर हो गया। तेव्हा मित्रांनो हे घर बघा कशी इकडचे। मैं रुकी इधर। हाँ आप रुको ना। इसको इसको बुलाओ। अरे वो तो अपन नीचे जाएंगे। हे वशिष्ठ मंदिर आहे, वशिष्ठ टेम्पल, महर्षी वशिष्ठ टेम्पल। आधी मला व्हिडिओ काढायला भेटला नाही याचा, पण आता दाखवतोय। अजून दाखवायला नाही तरी मी व्हिडिओ काढलाय, तो टाकतो। बारो माल रोड तो खा लेंगे। हाँ मैं भी डैडी। हाँ वो देख, हाँ पेट्रोल बोटिंग जाना है तेरे को। अगर मुझे देखने से मेरे हाँ कितने का है? अच्छा कितना 50-60 का ही रहेगा। 5,000 होगा यहाँ पर बस करने का है। मित्रांनो आता आम्ही आलोय तिबेटन मॉनेस्ट्रीमध्ये, इथे मनाली मॉल रोडच्या बाजूला। इथे आम्ही बसलोय, माझ्याकडे सगळे मित्र बसले आणि इथे मॉनेस्ट्री आहे, ही पूर्ण ही मॉनेस्ट्री आहे। आता आम्ही आतमध्ये जाऊन आलो, आतमध्ये फोटोग्राफी थोडं हे आहे त्यामुळे मी काढली नाही, मी इथे बसलोय, इथून काढले आणि आता वरती जाणार आहे, तिकडून बघतो वरती काढायला भेटलं तर आणि ते काढतो। टाइम मिलेगा पूरा पूरा मनी पद में हम होम मनी पद में अच्छा लिखा है उस पर। इथे काहीतरी असं करत जायचं आहे, असं इकडचं आहे। सगळंच कागद चल ओम मनी पद में हम असं बोलतात इकडे, म्हणजे बोलत बोलत हे करत जायचं नामस्मरण सारखं। अबे भाई खेलना नहीं है, आराम से। चल आगे चल, थोड़ा फास्ट चल, देखना ऐसा करना है। ए भाई इसको जाने दे, दीपक इसको जाने दे। या पूर्ण ग्राउंड आहे या मॉनेस्ट्रीचा, असं ते करत जायचं।
आता आम्ही मॉल रोडमध्ये आहोत. म्हणजे बघा पूर्ण भीड आहे मॉल रोडमध्ये. पूर्ण भीड आहे. हे सगळे शॉप्स आहेत मनाली मॉल रोडचे. मनालीमध्ये आहोत आता. टॅक्सी सोलांग नाही. आणि आता आम्ही काहीतरी खायला बघतो. जसं इकडचे लोकल डिश आहे जी सिद्धू वगैरे तसं, किंवा मोमोज किंवा सिद्धू वगैरे तर ट्राय करायला बघतो इकडे कशी टेस्ट लागते त्याची. त्यामुळे आता ते बघूया. हो रॉक बँड. जैकेट यहाँ था यार. इधर अपने को लेने के लिए कुछ है ही नहीं रे. मतलब ऐसा कुछ जरूरी कुछ सामान ऐसा है नहीं कि भाई शॉल ले लिया तो शॉल क्या उधर ठंडी ही नहीं है उतना. नहीं इनके समझ शॉल ले भी रहे हैं. तो मुंबई में शॉल चलती है. ये हस्की है ये. हस्की स्ट्रीट है. स्ट्रीट पे पाला हुआ है. किसी का रहेगा उसका आइस देख. तो इसको कोई पूछ ही नहीं रहा बेचारे को. अबे छोले कुलचे तो उधर खाना. ये आर्यन छोले कुलचे उधर खाना चंडीगढ़ में. इधर खा के क्या मतलब है. हाँ इधर का कुछ देख. लाफिंग दिखा मेरे को एक. क्या लाफिंग 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 क्या. लाफिंग डिश है इधर का. अच्छा वो लाफिंग. हाँ हाँ ते आम्ही ड्रॉइंग घेतली आहे. म्हणजे एक आहेत ते बनवतात ते. आम्ही ती वाली ड्रॉइंग घेतली एका मित्राने घरासाठी. आणि आता त्याचंच ते तो हुक बसून गेलो आणि हे बघू शकता मस्त त्यांनी पेंटिंग केली आहे सगळे. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे परत. आणि आता जेवण वगैरे झालं. जेवण झालोय म्हणजे आम्ही 6 वाजता आलो. 7 वाजता आलो हॉटेलमध्ये. आणि मग जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरे झालंय 8:30 वाजता जेवायला गेलो. आता जेवण वगैरे आलं. आता किती वाजलेत 9-10 वाजलेत. आणि आता आम्ही खेळायला येतोय. उनो कुठे रे कार्ड्स. आता आम्ही उनो खेळतोय सगळे. आता रात्र म्हणजे आता आम्हाला उद्या सकाळी डे 4 साठी सोलांग व्हॅलीला जायचं आहे. म्हणजे स्नो ऍक्टिव्हिटी करायला. सकाळी 7 वाजता आम्हाला निघायचं. त्यामुळे 5 वाजता उठायला लागेल. तरी सुद्धा आता 10 वाजता आणि आम्ही रात्र गाजवणार आहे 10 म्हणजे 12 वाजेपर्यंत तरी नक्कीच. आणि त्यानंतर मग 5 वाजता उठायचं आहे. आणि आता तर पूर्ण गेम मध्येच जाणार आहे. पूर्ण उनो मध्ये उनोचं कार्ड घेतलंय आताच आणि ते गेम खेळायचं आहे. त्यानंतर मग 12 वाजेपर्यंत बघू झोपता येते काय. आणि त्याच्यात जरा तर उद्या 5 वाजता उठायचंय आणि 7 वाजता निघायचंय. चला उद्या भेटूया.